मॅलेंडरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज खुर्रम या गोलंदाजाचा वापर केला जातो. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर बॅट्समॅन असेल भगवान आणि नॉन स्ट्रायकरला असेल धीरज. आजच्या दिवसातील शेवटचा सामना चौथा सामना रंगतोय. पहिल्या फेरीतील चौथा सामना मैदानामध्ये रंगतोय. टॉस संपन्न झाल्यानंतर जॉनमन वाकस टीमनं बॅटिंग स्वीकारली गेली आणि पहिला चेंडू खुर्रमचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होईल. खूप मोठा धक्का लागला गेला तो वाकस टीमला भगवानच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पॅव्हिलियन भगवान. कमांड डीजे. खूप मोठा धक्का बसला गेला पहिल्या चेंडूवरती वाकस टीमला. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट पाहायला मिळतील मैदानामध्ये. कैलास गेलेत खेळपट्टीवरती 1 डाऊनच्या विकेटवरती. पहिल्या चेंडूचा खेळ संपला गेला. पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद 0 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू टाकला गेला. दुसरा चेंडू समोर कैलास असेल. यावेळेस फुलटा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. उचलणार फेकणार तर पुढे एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 1 या अंकावरती. चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाली खुर्रम या गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामधील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्तरीय गोलंदाज खुर्रमचा तिसरा चेंडू. यावेळेस सुरेख पटका चेंडू हवेमध्ये हलक्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब झाले गेले. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक पडतात. तत्पूर्वी चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या सत्रामधील पहिला दमदार चौकार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्येचा विचार केला गेला तर 1 गडी बाद 5 धावा धावफलकावरती जमवल्या गेल्या 3 चेंडूवरती. पहिल्या षटक प्रगती पथावरती गोलंदाज खुर्रमचे 3 चेंडू संपले गेलेत. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस त्या ठिकाणी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती इकवाडल्या गेल्यात. पाचवा चेंडू षटकामधील. यावेळेस सुरेख पटका चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. तर कैलास वेकरे आणि जर प्रत्येक षटकारासाठी जॉन्टी दादा दलवी यांच्याकडून 100चा पारितोषिक असेल. कैलास प्रत्येक 6 साठी 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 6 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. यावेळेस आडवा बॅटने प्रहार करायचा होता. निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या माऱ्याने स्कोर कार्ड तिथे स्थिरावलं गेलंय. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. कमांड डीजे. दुसरं षटक हाताळण्याकरिता कैफ या गोलंदाजाचा वापर केला जातोय. एका षटकाचा विचार केला गेला तर
6 धावा एक फलंदाज बाद झाला गेला सिटी वाकस संघाची सुरुवात पाहायला मिळाली. कैफ या गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू फेस करेल धीरज. यावेळी सुरेख पट्टा पॉइंटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी एक टप्प्या अखेर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल. या सत्रामधील दुसरा चौकार कमांडी जाईल. थँक्यू डीजे. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 10 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात पाहायला मिळाली. खराब चेंडूवरती तितकं प्रत्युत्तर पाहायला मिळालं धीरज या फलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस पुनश्च तोच फटका केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 या अंकावरती. 11 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. तब्बल दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामधील तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी 7व्या बॅटने प्रहार करायचा होता. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची झाली सांगता. निर्धाव चेंडूच्या माऱ्याने स्कोर कार्ड तिथे स्थिरावला गेलं तब्बल 11 या अंकावरती. यावेळी 7व्या बॅटने प्रहार केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव पूर्ण केली जाते. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगले षटक पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पाहायला मिळते कैफ या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस फुलटा चेंडूच्या त्या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. 4 धावा मिळवल्या जातात. 4 ने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकावरती. कमांडी जय. एक पटका त्या ठिकाणी चेंडू यावेळेस जाईल सीमावर एका पार. षटकार बारा चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर एक गडी बाद 22 धावा गमावल्या गेल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. तब्बल 16 धावा खर्च केल्या कैफ या गोलंदाजाच्या. महागडे षटक पाहायला मिळालं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूवरती किती धावसंख्येचं आव्हान देणार दामत संघाच्या विरोधामध्ये. चांगली बॅटिंग धीरज या बॅट्समॅनद्वारे पाहायला मिळते. मैदानामध्ये पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक यंगस्टर आहे फिरोज. यंगस्टर खेळाडू घेऊन खेळतोय दामत संघ. खुर्रम या खेळणादाराच्या नेतृत्वाखाली खेळतोय. यावेळी 7व्या बॅटने प्रहार करायचा. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या अंकावरती. गुफरान आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला गुफरान या बॅट्समॅन कडून. यावेळी सुरेख पटका शॉर्ट पिच चेंडूचा
चांगला समाचार घेतला जातो. एक टप्पा अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे धीरजच्या बॅट मधून येलो तिसरा चौकार कमांडी जाई. थँक्यू विजय. चौकारात 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.